7वी विषय गणित लेक्चर नंबर 23व प्रकरण 5 आपण बघतोय संभाव्यता प्रोबॅबिलिटी। त्याच्यामध्ये कालच्या तासाला आपण यादृच्छिक प्रयोग आणि त्याच्या निष्पत्ती बरोबर की नाही रँडमली एक्सपेरिमेंट आणि त्याची आउटकम बघितली। त्याच्यामध्ये 1 नाणं फेकलं मिळणार निष्पत्ती 2, 2 नाणी फेकली मिळणार निष्पत्ती 4, 3 नाणी फेकली मिळणार निष्पत्ती 8 बरोबर आहे। 1 ते 25 संख्या लिहिलेली कार्ड असली तर त्याच्या निष्पत्ती 1 ते 25, 1 ते 50 संख्या लिहिलेली कार्ड 1 ते 50। एक फासा फेकला काय हो, एक फासा फेकला तर त्याचे काय येतात आउटकम 1 ते 6, 1 2 3 4 5 आणि 6 लक्षात आलं, हे त्याचे आउटकम आले बरोबर आहे। आता त्याच्यामध्ये आपल्याला पुढे बघायचं आता अभ्यास 5.1 सराव संच तुम्हाला सोडवायला सांगितलेला होता, त्यातली काही शंका राहता कामा नये। माझं मत आहे काहीच अवघड नाही त्याच्यामध्ये, फक्त एक प्रश्न चौथा असा आहे, प्रत्येक कार्डावर एक संख्या याप्रमाणे 10 ते 20 पासून 20 पर्यंतच्या 10 पासून 20 पर्यंतच्या संख्या असलेली कार्ड आणि मग त्याचा आपल्याला यादृच्छिक पद्धतीने निवडायचे आहेत, शक्यता किती आहेत। आता इथं पटकन कसं म्हणणार आपण बघा, 10 ते 20 पर्यंतच्या संख्या कार्ड आहेत आणि मग त्याच्या शक्यता किती आहेत, आपण पटकन काय म्हणणार 10। पण इथं कसं लिहिणार आम्ही याचं निष्पत्ती 10 पासून पुढे 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 आणि हे जर आपण मोजले किती आहेत तर मात्र किती येतात 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि 11, म्हणजे एखादी चूक होऊ शकते अशा पद्धतीची। तर हे अगदी काळजीपूर्वक आपल्याला बघावं लागेल, त्यामुळे याच्यामध्ये काही शंका राहता कामा नये। आता पुढे आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे नमुना अवकाश, की ज्याला आम्ही सॅम्पल स्पेस असं म्हणतो। नमुना अवकाश इंग्रजीमध्ये याला सॅम्पल स्पेस असं म्हटलं जातं। आता नमुना अवकाश म्हणजे काय, तर यादृच्छिक प्रयोगामध्ये रँडम एक्सपेरिमेंट जो असतो त्याच्या निष्पत्ती जेवढे शक्य आहेत त्या सगळ्या निष्पत्तीच्या संचाला लक्षात आलं, ऑल एलिमेंट्स इन अ रँडमली एक्सपेरिमेंट इज कॉल्ड सॅम्पल स्पेस। सगळ्या निष्पत्तीच्या सर्व संचाला आम्ही काय म्हणतो यादृच्छिक नमुना अवकाश सॅम्पल स्पेस, आणि तो यस या अक्षरानं दर्शवला जातो, कारण याच्यातलं पहिलं अक्षर कोणतं आहे यस, त्यामुळे यस बरोबर त्याच्या निष्पत्ती जेवढे सगळे आहेत त्या सगळ्या निष्पत्तीच्या संचाला आम्ही काय म्हणतो सॅम्पल स्पेस। किंवा हा जो नमुना अवकाश आहे तो अशा पद्धतीच्या अक्षरानं सुद्धा दर्शवला जातो, हे चिन्ह आहे अशा पद्धतीचं, याला ओमेगा असं म्हटलं जातं। आता याचा आपल्याला अभ्यासात काय वापर करायचा नाही, त्यामुळे नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, हे फक्त नमुना अवकाश आम्ही यस या अशा पद्धतीच्या अक्षरानं दाखवतो। आणि त्याच्यामध्ये जे काही घटक आहेत एकूण घटकांची संख्या ऑल एलिमेंट्स इज डिनोटेड बाय एनऑपीएस, त्याच्यातल्या घटकांची संख्या कशी दाखवतो आम्ही एनऑपीएस। एन म्हणजे काय नंबर ऑफ सॅम्पल स्पेस, लक्षात आलं, स्मॉल लेटर काढायचे एन हे म्हणजे नमुना अवकाश दाखवण्यासाठी एस अक्षर आणि त्याच्यातल्या घटकांची संख्या दर्शवण्यासाठी आम्हाला एनऑपीएस अशा पद्धतीच्या अक्षराचा वापर करावा लागतो। आता या अनुषंगानं आपल्याला तक्ता तयार करायचा आहे, त्याच्यामध्ये हा तक्ता काय अवघड नाही, अनुक्रम नंबर, त्यानंतर इथे येणार आहे यादृच्छिक प्रयोग रँडम एक्सपेरिमेंट, त्यानंतर पुढं नमुना अवकाश त्याचा की ज्याला आपण सॅम्पल स्पेस असं म्हणतो, आणि पुढे त्याच्या नमुना घटकांची संख्या, नमुना घटकांची संख्या। आता एक एक एक्सपेरिमेंट याचा जर आम्ही केला तर काय काय येतं बघा। पहिला एक्सपेरिमेंट असं करूया, 1 नाणं फेकलं बरोबर आहे, हे कसं दाखवतो आपण यस न दर्शवतो नमुना अवकाश त्याचा बरोबर आहे। हा प्रयोग आम्ही केला 1 नाणं फेकल्याचा, आता त्याचे निष्पत्ती सगळ्या आउटकम जेवढ्या सगळ्या शक्य आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे नमुना अवकाश। 1 नाणं फेकल्यावर काय होईल, दोनच निष्पत्त्या कुठल्या कुठल्या मिळणार आहेत यश आणि टी, यशचं स्वल्पविराम टी मध्ये फक्त स्वल्पविरामाचं चिन्ह,
किती निष्पत्ती एकूण आल्या? 2. म्हणजे शेवटच्या कॉलम मध्ये काय करणार आम्ही? फक्त 2 मांडणार. एन ऑफ एस इज इक्वल टू. संपलं. समजलं का भागा? समजला. ठीक आहे. दुसरं घेऊया. 2 नाणी फेकली. त्याचा यश काय येणार आहे माहिती आहे आम्हाला? किती असतो? एकूण घटक किती असतात त्याच्यामध्ये? 4. काय काय माहिती आहे आम्हाला? एच एच टी एच आणि टी. नमुना घटकांची संख्या किती आली? 4. कसं लिहिणार आहे मी? एन ऑफ एस इज इक्वल टू 4. पुढे 3 नाणी फेकली. यस बरोबर नाही का? काय लिहिणार आहे? यसच मांडायचं नाही का वय? फक्त मग सांगितलं, मगाशी झाले आणि आपलं. पुन्हा एकदा बघा. आहे असं 2 नाणी फेकण्याचं आहे ते तसंच मांडणार आम्ही. टी एच आणि टी. हे पण याच्या काही आहे असंच मांडणार. पुन्हा एकदा जागा सोडून फक्त स्वल्पविराम टाकायचं प्रत्येक वेळेला. मध्ये जागा सोडायची त्याच्या. आणि मग वरचे जे 4 आहेत त्याच्या पुढे काय लिहिणार? याचे इथं काय लिहिणार? टी टी. ठीक आहे. किती घटक आले एकूण याच्यामध्ये? 8. लक्षात आलं? या प्रत्येकामध्ये स्वल्पविराम लिहायचं नाही. काळजीपूर्वक हे करायचं. 2चं लिहिताना या दोन्हीच्या मध्ये स्वल्पविराम नाही टाकायचा. हे पण लक्षात ठेवायचं. वेगळे पण इथं जर स्वल्पविराम टाकला तर 8 घटक झाले. पुन्हा यश वेगळं, पुन्हा यश वेगळं, पुन्हा यश वेगळं, टी वेगळं, असं होता कामा नये. म्हणजे एन ऑफ एस बरोबर इथं किती आले? 8. ठीक आहे. 3 नाणी फेकली. त्याच्यानंतर 1 फासा फेकला. 1 फासा. आता 1 फासा फेकल्यावर त्याचे आउटकम काय काय येणार आहेत? 1 2 3 4 5 किंवा 6 नाही का? अशी टिंब असणारी वर येणार आहेत वरच्या फेसवर. बरोबर आहे? मग इथं एन ऑफ एस बरोबर किती येणार आहे? 6. आता पुढे बघायचंय. 2 फासे फेकले. 2 फासे फेकले. आता लक्ष द्या इकडे बघा. ह्या हातात 1 फासा आहे आणि ह्या हातात 1 फासा आहे. फासा म्हणजे कळतो ना तुम्हाला? काय म्हणतो आपण त्याला? इंग्रजीमध्ये त्याला काय म्हणतो आपण? डायस म्हणतो आपण त्याला. डायस. वी थ्रो 2 डायस. आता या हातामध्ये 1 फासा आणि या हातामध्ये 1 फासा आहे. दोन्ही एकाच वेळी टाकले. काय काय मिळणार आहे? ह्याच्यावर 1 मिळेल, ह्याच्यावर पण 1 मिळेल. पुन्हा टाकला. ह्याच्यावर 1 मिळेल, ह्याच्यावर 2 मिळेल. पुन्हा टाकला. ह्याच्यावर 1च मिळेल, ह्याच्यावर 3 मिळेल. पुन्हा टाकला. 1 आणि 4, 1 आणि 5, 1 आणि 6. पुन्हा काय होईल? ह्याच्यावर 2, ह्याच्यावर 1, ह्याच्यावर 2, ह्याच्यावर 2, ह्याच्यावर 2, ह्याच्यावर 3. किती होणार आहे एकूण? सगळे 36 होणार आहे. 36. आता हे थोडंसं अवघड आहे. लक्षात आलं? एवढं सगळं लिहावंच लागतं. शॉर्टकट नाही याच्यामध्ये. 36 वेळा हे लिहावं लागेल. मध्ये टिंबा द्यायच्या नाहीत त्याला. जसं आपण 1 ते 25 संख्यांची कार्ड लिहिताना 1 2 3 4 डॉट 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 शेवटची संख्या 25 असं करतो. तसं करायचं नाही. तर इथं हे 36 वेळा आम्हाला लिहावंच लागेल. फक्त लिहिताना कसं लिहायचं थोडं फक्त लक्षात ठेवा. याच्यावरचा प्रश्न विचारला जाऊ शकतोच. कसं लिहायचं बघा. इथं स्वल्पविराम टाकायचा. चिन्ह हे कंस घालायचा बरं का याला. 1 1. पुन्हा काय लिहिणार आम्ही? 1 2. पुन्हा 1 3. पुन्हा 1 4. 1 5 आणि 1 6. हे पहिल्यांदा हा कर्ली ब्रॅकेट आहे, महिरपी कंस आहे. आणि ह्याच्या पुढं गोल कंस केले आणि ह्या दोन्हीच्या मध्ये हे स्वल्पविराम चिन्ह. पुन्हा हा कंस झाल्यावर पण स्वल्पविराम चिन्ह आहे. याच पद्धतीने आलं पाहिजे. इथं राहिला स्वल्पविराम. दुसरं लिहिताना पहिले 6 एका ओळीनं लिहा बरं का. दुसरे 6 लिहिताना पुन्हा काय येणार आहे? 2 1 2 2 2 3 स्वल्पविराम 2 4 2 5 2 6 आणि 2 6. क्रम चुकायचा नाही म्हणजे चुकायचा प्रश्न येत नाही. काय पुन्हा काय येणार आहे? 3 1 3 4 3 5 आणि 3 6 4 1 4 2 4 3 4
चार चार पाच चार सहा चार सहा पाच एक पाच दोन पाच चार पाच 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 सहा आणि शेवटचा 6-1 6-2 सात सात तीन 6-4 6-5 6 6 गोल कंस करायचा आणि पुन्हा महिरपी कंस करायचा याला लक्षात आलं. 2 फासे फेकले. इफ वी थ्रो 2 डाईस ॲट अ टाइम देन वी गेट दिस सॅम्पल स्पेस. हा फक्त मोठा आहे, एवढा फक्त लक्षात ठेवायचा. याच्यामध्ये चूक होता कामा नये. शॉर्टकट शोधायचा नाही याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा. आणि मग याचे आउटकम याचे एकूण बघितले तर NPS बरोबर किती येणार आहे हो? 36. निष्पत्ती त्याच्या एकूण 36 असतात. लक्षात आलं. या पद्धतीने आपल्याला सगळं सांगता आलं पाहिजे. म्हणजे आपण प्रयोग कोणता करतोय त्याचा नमुना अवकाश काय येतो की ज्याला आपण सॅम्पल स्पेस म्हणतो. निष्पत्ती सगळ्या संच आणि त्याच्यातल्या घटकांची संख्या या पद्धतीने आम्हाला दर्शवता येते. आता याच्या पुढं हे पुसतो मी पहिलं जर आता एक नाण्याने 2 नाण्याचंच फक्त पुसतो मी. पुढचा प्रयोग घेतला आपण 6वा. 1 ते 25 संख्या लिहिलेल्या कार्डातून 25 संख्या असलेली कार्ड आणि त्याचे आउटकम आपल्याला बघायचे. काय येणार आहे आउटकम हो याचे? यस बरोबर नाही का. काय 1 2 3 डॉट 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 सगळ्या संख्या लिहायचं काय काम आहे का? शेवटची संख्या किती? 25. आता एकूण संख्या किती येणार आहे? 25. हे लक्षात ठेवा. एकूण संख्या टोटल आउटकम याचे नंबर ऑफ एलिमेंट्स इज 25. लक्षात आलं. 1 ते 50 संख्या लिहिलेली कार्ड आहे. किती येणार आहेत? 50. योग्य रीतीने पिसलेलं कॅट आहे समजा, पत्त्यांचं कॅट. त्याचं सॅम्पल स्पेस लिहिता येईल का आम्हाला? किती घटक एकूण त्याच्यामध्ये? आता ते लिहिणं शक्य नाही बरं का आपल्याला. कसं लिहिणार आपण त्याच्यामध्ये? कारण 4 प्रकारचे पत्ते, प्रत्येक प्रकारचे 13 पत्ते. काळे 26 लाल 26 आणि मग त्याच्यामध्ये बदाम आहे, स्पीक आहे, किलवर आहे नाही का, चौकट आहे आणि मग त्याच्यामध्ये राजा राणी एक्का गुलाम अशा पद्धतीचं आहे. त्यामुळे त्याचा सॅम्पल स्पेस कोण विचारत नाही. फक्त योग्य रीतीने पिसलेल्या कॅट मधील नमुना घटकांची संख्या किती असणार आहे? हे लक्षात ठेवायचं. उदाहरण सॅम्पल स्पेस लिहायचाच नाही त्याचा, फक्त काय लिहायचं? NPS बरोबर 52. समजलंय का भाग हा सगळा? काय अवघड आहे याच्यामध्ये? काहीच अवघड नाही. ठीक आहे. सॅम्पल स्पेस म्हणजे काय कळला? NPS नमुना घटकांची संख्या म्हणजे काय कळली तुम्हाला? आता इव्हेंट म्हणजे काय बघायचं मला. घटना. घटना एखादी गोष्ट काय घडली तर त्याला आपण घटना म्हणतो, बरोबर आहे का? एखादा ऍक्सिडेंट झाला, तिथं काहीतरी घटना घडली, काहीतरी झालेलं असते, त्याचं आउटपुट काहीतरी असते माहिती आम्हाला. आता आउटपुट काय असते? एखाद्याला लागलेलं असतं, दोघांना लागलेलं असतं, तिघांना लागलेलं असतं नाही का. सगळी बरीच माणसं तिथं असतात, पण त्याच्यातल्या एकाला, दोघाला, तिघांना लागलेलं असते. एखादा एकदमच फ्रॅक्चर झालेला असतो, जास्त खूप सिरियस असतो. एखादा तिथं ऑफ सुद्धा होऊ शकतो. ह्या घटना झाल्या त्याच्यातल्या, त्याला आपण काय म्हणतो? इव्हेंट. इंग्रजी शब्द काय त्याला? इव्हेंट. आता घटना म्हणजे नेमकं काय? तर विशिष्ट अटी पूर्ण करणाऱ्या निष्पत्तीच्या संचाला विशिष्ट अटी, फेवरेबल अशा पद्धतीचं काय म्हणतो आपण त्याला? फेवरेबल आउटकम. विशिष्ट अशा पद्धतीच्या अटी पूर्ण करणाऱ्या संचाला आम्ही काय म्हणतो? घटना असं म्हणतात. विशिष्ट अटी, विशिष्ट अशा पद्धतीचं काय घडतंय त्याच्यामध्ये, त्याला पण आम्ही घटना असं म्हणणार आहे. आता घटना, आता नमुना अवकाश दिलेला असेल तर अपेक्षित जो संच आहे म्हणजे घटना हे जी असते ती त्याचा उपसंच असते. घटना कशातली लिहावी लागते आम्हाला? तर नमुना अवकाशातले जे घटक असतात त्यातले काही घटक घेऊन आम्हाला घटना लिहावी लागते. मग घटना काय दिल्या त्याच्यावरून आम्हाला ते घटक त्या ठिकाणी लिहावे लागतात. आता याच्यामध्ये काय असतं नेमकं? तर या घटना ज्या आहेत त्या घटना दर्शवण्यासाठी
कॅपिटल लेटरचा वापर करतो आम्ही. ABCD, MP अशा पद्धतीचे कॅपिटल लेटर अशा पद्धतीच्या ठिकाणी वापरले जातात. उदाहरणार्थ एकच उदाहरण घेऊया. उदाहरणार्थ 2 नाणी फेकली. उदाहरणार्थ 2 नाणी फेकली. दोन नाणी फेकली असता ए ही घटना कमीत कमी एक काटा मिळण्याची आहे. ए ही घटना कमीत कमी एक काटा मिळण्याची आहे. आता लक्ष द्या इकडं. 2-2 मार्काला 3 मार्काला प्रश्न असतात. याच्यामध्ये टिपिकल वर्ड आहे ते कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे 2 शब्द आहेत. बरोबर आहे का. इथं याला आपण कमीत कमी याला काय वर्ड वापरतो ऍटलिस्ट. ऍटलिस्ट. इफ वी थ्रो 2 coins देन इट्स आउटकम. किंवा आपण म्हणतो ए इज इव्हेंट इन 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 दॅट इव्हेंट इट आउटकम इज at least 1 tail. At least 1 tail. It outcome is at least 1 tail. 1 tail असं आपण म्हणतो. कमीत कमी याला इंग्रजी शब्द काय at least. आता बघा पहिल्यांदा काय करूया. घटना म्हणजे काय हे आपण बघितलं. निष्पत्तेच्या त्याच्यातल्या ज्या काय आवश्यक आपल्याला घ्याव्या लागतात फेवरेबल अशा पद्धतीच्या विशिष्ट अशा पद्धतीच्या त्याला आपण काय म्हणणार आहे घटना. आता पहिल्यांदा 2 नाणी फेकली. त्याचा सॅम्पल स्पेस म्हणता येईल आम्हाला. बरोबर का. 2 नाणी फेकली असता यस बरोबर काय येणार हो. 2 नाणी फेकली असते सॅम्पल स्पेस काय एच 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 टी टी एच आणि बरोबर आहे. लागलीच याचा MRPS मांडूया. किती हो 4. 2 नाणी फेकली असता म्हणजे आम्ही यस लिहिला. 3 नाणी फेकली असता असंच लिहिता येईल आम्हाला. 1 नाणं फेकलं असंच लिहिता येईल आम्हाला. 1 फासा फेकला असंच लिहिता येईल. 2 फासे फेकले असंच लिहिता येईल. काय अवघड आहे का नाही. आता घटना काय आहे बघा. इव्हेंट काय आहे. ए ही घटना कमीत कमी एक काटा इथं खाली लिहायची. ए ही घटना एक आकडा टाकूया. ए ही घटना कमीत कमी एक काटा मिळण्याची आहे. लक्षात आलं काय याच्यात म्हटलं. ए ही घटना कमीत कमी एक काटा मिळण्याची आहे. आता ए इज इव्हेंट ऑफ गेटिंग ऍटलिस्ट 1 टेल असं आपण त्याला म्हणणार इंग्रजीमध्ये. ए इज इव्हेंट गेटिंग ऍटलिस्ट 1 टेल. आता कसं येणार आहे बघा. म्हणून ए बरोबर ए ही घटना आपण म्हणतोय. समजा इथं बी दिलं तर बी लिहायचं. इथं एम दिलं तर एम लिहायचं. घटना आपण कशी दाखवतो कॅपिटल लेटरनं दाखवतो. कुठल्या अक्षर असू द्या. ए घटना काय दिल्या कमीत कमी एक काटा. आता घटना काय असते तर याचा उपसंच असते. वेगळं काही लिहायचं नाही. याच्यातलंच लिहायचं आहे. आता कमीत कमी आणि जास्तीत जास्त कमीत कमी एक काटा. लक्षात आलं. असं तुम्हाला म्हटलं की तुम्ही कमीत कमी एक भाकरी खाल्ली पाहिजे. म्हणजे काय अर्धी खाल्ली तरी चालेल. चालेल नाही चालणार. 2 खाल्ल्या तरी चालते नाही चालणार. हा तुम्ही कमीत कमी जेवताना एक भाकरी तरी खाल्लीच पाहिजे असं मी म्हटलं. अर्धी खाल्ली तरी चालेल का नाही. हा चालेल का नाही चालणार. तुम्हाला कमीत कमी आम्ही शिक्षक लोक असं सांगतो तुम्हाला कमीत कमी 20 पैकी 10 मार्क मिळालेच पाहिजेत. 5 मिळाले तरी चालतात. चालेल का नाही चालत. 10 मार्क मिळतात म्हणजे आम्ही ज्यावेळेला काहीतरी अटी टाकतो तुम्हाला कंडिशन टाकतोय कमीत कमी 10 मार्क मिळाले पाहिजेत. म्हणजे किती मिळाले पाहिजे तो 10. आणि समजा 10 पेक्षा जास्त मिळाले तर त्यांना शिक्षा नाही. मग 10 पेक्षा कमी मिळतील त्यांना शिक्षा. बरोबर का नाही. अटी टाकल्या का नाही आम्ही काय टाकल्या 20 पैकी 10 मार्क कमीत कमी मिळाले पाहिजे. मग 20 पैकी 20 एखाद्याला मिळाले
तर आम्ही काय त्याला शिक्षा करणार काय? नाही, कौतुक करणार त्याचं उलट. कमीत कमी म्हणजे काय आलं? ॲटलिस्ट कमीत कमी. आता इथं कमीत कमी एक काटा मिळाला पाहिजे. आता इकडे यायचं मग सॅम्पल स्पेसमध्ये. ह्याच्यात काटा आहे का हो? नाही. बरोबर आहे, एक काटा मिळायला पाहिजे होता, पण याच्यात नाही, तो राहू द्या. ठीक आहे. म्हणजे हे घेणार का आम्ही बघ आता? कमीत कमी एक काटा हे नाही घेणार आहे. हे घेणार का? घेणार. एक काटा याच्यामध्ये. हे घेणार का? घेणार. हे घेणार का? एक भाकरी खाल्ली पाहिजे, कमीत कमी एक भाकरी खाल्ली पाहिजे. 2 भाकरी खाल्ल्या तर चांगलंच आहे की. पण अर्धी खाल्ली तर नाही, आम्ही त्याला काय म्हणणार आहे? खाल्लंच पाहिजे, एक तरी खाल्लीच पाहिजे. तसं कमीत कमी एक काटा, 2 काटे असले तर चांगलंच आहे ना. छाप्याचा काय संबंध येतोय का? काहीच नाही. म्हणजे तो काय करणार, आम्ही घेणारच नाही त्याच्यामध्ये. हे कळलं पाहिजे, लक्षात घ्या. इथं गोंधळ होण्याची शक्यता आहे तुमची. इथं जर गोंधळ झाला तर चुकलं उदाहरण. कमीत कमी एक काटा पाहिजे, म्हणजे 2 काटे चालतात. छापा चालत नाही तिथं, 2 छापे चालत नाहीत. लक्षात आलं? म्हणजे काय लिहिणार आहे? ए घटनेमध्ये आम्हाला HT, TH आणि काय येणार आहे? TT. लक्षात आलं का? 2 छापे आपण म्हणतोय, 2 काटे, कमीत कमी एक काटा पाहिजे, त्याला 2 काटे पण चालू शकतात. आणि मग कमीत कमी म्हणजे इव्हेंट याचा काय होता? एक तर ॲटलिस्ट 1 टेल, गेटिंग 1 टेल असं मी म्हणत होतो. लक्षात आलं? इथं एच जर आम्ही लिहिलं HH तर मात्र चुकलं. घटना म्हणजे काय कळली का? आता काय आलं? हे घटनांमध्ये काय आलं? याच्यातलेच घटक आले का? नाही का मनाचे कुठले लिहिले आपण? टाकले का? म्हणजे हे जे आहेत याचा उपसंच आहे, सबसेट. धिस सेट इज सबसेट ऑफ धिस सेट. गेल्या वर्षी झाले तुम्हाला संच प्रकरण, येता 9वीला पहिलं प्रकरण झालं होतं, संच उपसंच. आठवतंय का बघा? हा. मग या पद्धतीनं आपण हा त्याचा उपसंच आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येतं. आता या पद्धतीची उदाहरणं आपल्याला काही बघायची आहेत. आता हा 3 मार्काला प्रश्न असतो. कमीत कमी आणि जास्तीत जास्त हे जे 2 शब्द आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्हाला बरोबर अंदाज आला पाहिजे. एक उदाहरण फक्त वेगळं थोडंसं घेतो. बरं, ठीक आहे. बघा, एक उदाहरण असं आहे. 2 नाणी एकाच वेळी फेकली. या प्रयोगासाठी यस लिहा. थोडक्यात लिहितोय मी. म्हणजेच काय म्हणतो आम्ही त्याला? नमुना अवकाश. यस लिहा. या प्रयोगासाठी यस लिहा. त्यानंतर यमाप यस लिहा. थोडक्यात लिहितोय मी. नमुना घटकांची संख्या आपण त्याला म्हणतो. यमाप यस लिहा. या प्रयोगासंबंधी, या संबंधी असं म्हणतो मी फक्त, या संबंधी घटना संच स्वरूपात लिहा व त्यातील नमुना घटकांची व यमापीएस लिहा. एक घटना ए साठी कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे. घटना बी एकच छापा मिळण्याची आहे. पुस्तक बंद करा. पुस्तक बंद करा. घटना सी जास्तीत जास्त एक काटा मिळण्याची. घटना डी एकही छापा न मिळण्याची.
3 मार्काला प्रश्न असतो बरं का. आता याच्यामध्ये काहीच अवघड नाही. लक्ष द्या इकडं, काहीच अवघड नसतो प्रश्न हा. 3 मार्काला प्रश्न असतो. 2 नाणी फेकले एकाच वेळी फेकले असता या प्रयोगासाठी नमुना अवकाश लिहा, ज्याला आपण यस म्हणतो. नमुना घटकांची संख्या लिहा, ज्याला आम्ही एन ऑफ यस म्हणतो. या संबंधी खालील घटना संच स्वरूपात लिहा आणि त्यांचा नमुना घटकांची संख्या लिहा, म्हणजे एन ऑफ यस लिहा. घटना 4 दिलेली आहेत, एका ओळीने दिलेली असतं तुम्हाला. तुम्ही परीक्षेत काय करायचं, ही घटना लिहायची वर. पहिल्यांदा सॅम्पल स्पेस लिहावा लागेल आपल्याला, बरं की नाही. 2 नाणी, आता इथं जागा नाही सुटली, मी पलीकडे देतो मी. 2 नाणी एकाच वेळी फेकली या प्रयोगासंबंधी काय लिहा, यस लिहा. बरोबर आहे. त्याचा यस मी इथं मांडतो आता. यस बरोबर. 2 नाणी एकाच वेळी फेकली. इफ वी थ्रो 2 coins at a time. Yes. Then write sample space. Write n of s. Then write the event in a set form and n of s. Write n of s. बरोबर आहे. पहिल्यांदा याचा यस मांडायचा आहे आम्हाला. 2 नाणी फेकली, किती मिळतात एकूण एलिमेंट, किती मिळतात? 4. काय काय येणार आहे? एच एच, एच टी, टी एच आणि टी. हे तोंडपाठच झालं पाहिजे, काहीच अवघड नाही. लक्षात लागली. त्याचा एन ऑफ एस मांडूया. पुढे एन ऑफ एस म्हणून किती हो? 4. एवढं लिहिलं 1 मार्क मिळाला तुम्हाला बरं काही. एवढंच लिहिलं आम्ही. पुढे आम्हाला इव्हेंट एखाद्याला अगदीच काय गणित जमत नाही त्याच्या बाबतीमध्ये समजा काहीच येत नाही, एक लिहिता येईल कमीत कमी. अर्धा मार्क मिळाला, 1 मार्क झाले. पुढं आता काय लिहिणार आम्ही, घटना ए ही कमीत कमी एक छापा मिळण्याची आहे, म्हणून आम्ही घटना ए मांडणार. मग कसं मांडणार, हे कॅपिटल ए, घटनेसाठी अक्षर दिले आम्हाला. आता शब्द बघा, कमीत कमी एक छापा म्हणजे काय हो, याचे असेल त्याच्यात नाही, याचे सोडून कमीत कमी एक छापा पाहिजे. मग याचे असेल नसेल, कमीत कमी एक भाकरी खाल्ली पाहिजे. एक भाकरी खाल्ली पाहिजे. 2 खाल्ले तर नाही चालत, अजिबातच नाही खाल्ली तर चालेल काय? नाही चालणार. एक भाकरी खाल्लीच पाहिजे. एक छापा याचा अर्थ कमीत कमी एक छापा. 2 छापे चालतील का नाही? नाही. कसं म्हणताय, लक्षात येते का? 2 छापे चालणार आहेत इथं, म्हणजे काय हो, याचे आलं. आणि काय येणार आहे, एक छापा म्हणजे एच टी. टी एच येईल का? हे येईल का? काय संबंध आहे का त्याचा? नाही. म्हणजे काय आला शब्द बघा, एच एच, एच टी, टी एच एवढेच आले. एन ऑफ एस किती आला हो याचा? हा सॉरी, एन ऑफ ए येणार, बरोबर आहे. एन ऑफ ए इज इक्वल टू 3. पुढं घटना बी, याची अट आहे काय, एकच छापा मिळण्याची आहे. बी अक्षरानं घटना दाखवली, एकच छापा, कमीत कमी पण नाही, जास्तीत जास्त पण नाही, एकच छापा. हे घ्यायचं, हे घ्यायचं, हे घ्यायचं, हे घ्यायचं का? एकच छापा म्हणजे काय येणार आहे, एच टी किंवा टी एच. काय येणार याच्यामध्ये, एच टी और टी एच. एन ऑफ बी किती आलो? 2. पुढे घटना सी, जास्तीत जास्त एक काटा. जास्तीत जास्त काय शब्द आहे त्याला, जास्तीत जास्त, ॲटमोस्ट, बरोबर आहे. ॲटमोस्ट 110. सांगा, घटना सी, जास्तीत जास्त एक काटा. जास्तीत जास्त एक काटा चालेल म्हणजे काय, तुम्ही जास्तीत जास्त एकच भाकरी खाल्ली पाहिजे. 2 चालतील? काय येणार नाही याच्यामध्ये बघा, हा, जास्तीत जास्त एक काटा. टिटील काय नाही येणार, याचे येईल की. तुम्हाला मी असं म्हटलं, जास्तीत जास्त तुम्हाला 20 मार्क मिळाले पाहिजे, 20 पैकी, बरोबर. 21 मार्क चालतील का? नाही चालणार. जास्तीत जास्त 20 मार्क मिळाली पाहिजे. याचा अर्थ वर्गातले काय सगळेच हुशार आहेत का? नाही. एखाद्याला 0 मार्क मिळाले
आम्ही ते स्वीकारणार आहे का नाही, ऍक्सेप्ट करणार आहे का नाही, असे पण काय वर्गामध्ये विद्यार्थी शुअर झिरोच मार्क पडतात. बरोबर आहे का? म्हणजे काय देणार आहे तिथं, जास्तीत जास्त एक काटा म्हणजे फक्त काय 2 काटे नाहीत, बाकीचं सगळंच येणार आहे. मग हे येणार का? येणार. हे येणार का? येणार. हे येणार का? येणार. लक्षात आलं? म्हणजे जास्तीत जास्त एक काटा याच्यामध्ये काय आलं, एच आलं, HT आलं आणि TH आलं. TT आलं का हो? नाही. फरक कळला पाहिजे, कमीत कमी आणि जास्तीत जास्त इमेजिन करायचं आपण या पद्धतीने. लक्षात आलं? आपण जर मनामध्ये हे सगळं जर आणलं तर मग त्याचे अर्थ बरोबर कळतात. इथं तुम्ही चुकला तर मग चुकलं सगळं. ठीक आहे? म्हणजे NC बरोबर किती आलं मग याचं? घटना D, एकही छापा न मिळण्याची आहे. एक पण छापा नाही पाहिजे, एकही छापा नाही पाहिजे. इथं 2 छापे चालेल का? इथं एक आहे, इथं पण एक आहे, इथं आहे का? नाही, एक पण छापा नाही याच्यामध्ये. म्हणजे काय येणार आहे D घटनेमध्ये? फक्त TT. ND बरोबर किती हो? 2 शब्द याच्यामध्ये आहेत घटनेमध्ये, कमीत कमी आणि जास्तीत जास्त. 2 शब्दांचे अर्थ कळले, ऍटलिस्ट आणि ऍटमोस्ट. 2 शब्द. याला आपण काय म्हणतो? ऍटलिस्ट, कमीत कमी, आणि जास्तीत जास्त याला काय म्हणणार आहे? ऍटमोस्ट. बरोबर आहे? या अर्थानं जर आपण बघितलं तर उदाहरणं सुटायला काही अडचण नाही. लक्षात आलं? 32. इथलं का उदाहरण सोडवता या पद्धतीनं? काय अवघड आहे का मग? नाही. आता काम करायचंय तुम्ही एक, पहिल्यांदा अभ्यास 5.2 सोडवायचंय पहिल्यांदा, सराव संच 5.2 आणि सराव संच 5.3 पण सोडवायचंय. शक्य होतील तेवढी सोडवा, बघून सोडवायचे नाहीत. पण जी मनाने येतील ती, न सुटलेली आपण चर्चा उद्या करूया. लक्षात आलं? आणि एकच भाग आता फक्त घटनेची संभाव्यता, एकच भाग त्याच्यातला राहिला, बाकी काय अवघड नाही. उद्याच्या याच्यामध्ये आपण उदाहरणाला तास गेला तरी चालू शकेल. ठीक आहे.